धुळे शहराचे युवा नेतृत्व अतिशय तळमळीने काम करणारे आमदार अनुपजी अग्रवाल साहेब आपल्यासोबत आहेत. अनुपजी, खरं तर भारतीय जनता पार्टीच्या अभूतपूर्व यशाचं तुमचं अभिनंदन. आज संपूर्ण खानदेश इथे आम्ही बघतोय, खानदेशातून हजारो युवा कार्यकर्ते असतील, वृद्ध कार्यकर्ते असतील, अनुभवी असतील, सगळे एकवटलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आज खऱ्या अर्थाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपले लाडके नेते देवेंद्रजी विराजमान होत आहेत. काय सांगा? आज प्रत्येक भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यासाठी आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आहे. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ, सर्वांचे लाडके भाऊ हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आणि अत्यंत खुशीचा दिवस आहे. आदरणीय आमचे सर्वांचे नेते मोदी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार, म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये खुशी आणि उल्हास आहे. संपूर्ण खानदेशातच नव्हतं, राज्याचं लक्ष लागलं होतं ते धुळे शहरात. कारण मागच्या वेळेस एमआयएमचे आमदार निवडून आले होते आणि यावेळेस प्रचंड त्यांच्याकडे मतदार असताना सुद्धा आज हिंदुत्ववादी चेहरा आणि युवा तरुण तरफदार चेहरा रूपानं धुळे शहराला मिळालेला आहे. धुळे शहराचा आमदार या नात्याने काय सांगा? मी धुळेकर हिंदू नागरिकांचा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात धुळ्याचा विकास कसा होईल याच्याकडे माझं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सत्यार्थ महाराष्ट्रासाठी. हे होते धुळे शहराचे आमदार